नमस्कार. महाराष्ट्र योजना कॉर्नरमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण लाडक्या बहिणींच्या खात्यांवरती त्यांचा जो 10वा हप्ता होता तो जमा झालेला आहे आणि बहुतेक लाडक्या बहिणींच्या खात्यांमध्ये ही रक्कम आलेली पण आहे. तुम्हाला जर आलेले नसेल तर तुम्ही मेसेजसुद्धा चेक करू शकता. काही बहिणींना यांचा मेसेजसुद्धा येत नाही आणि असं म्हणणं आहे की त्यांच्या खात्यांवरती रक्कम आहे ती जमा झालेली नाही आहे, परंतु काही कारणाने महिलांच्या खात्यांवरती रक्कम जमा होते पण मेसेज येण्यास प्रॉब्लेम होतो. पण तुम्हाला आता काय करायचं, यासाठी एक नवीन पोर्टल लॉन्च झालेलं आहे. त्या पोर्टलवरती जाऊन तुमचा आधार नंबर तुम्ही तिकडे टाकू शकता, जेणेकरून तुम्हाला समजणार आहे की तुमच्या खात्यांवरती हे किती इन्स्टॉलमेंट हे जमा झालेले आहेत आणि यंदाचा एप्रिलचा हप्ता जो आहे तो तुमच्या खात्यांवरती जमा झालेला आहे का हे सुद्धा तुम्हाला तिथे कळून जाणार आहे. तुम्हाला आता तुमच्या बँकेमध्ये तुमच्या खात्यांवरती पैसे आलेले आहे का, तरच तुम्हाला बँकेत जायचं आहे आणि ते चेक करण्यासाठी तुम्ही वेबसाईटचा उपयोग करू शकता. त्यासोबतच पुढे आपल्याकडे एक न्यूज आहे, जेणेकरून म्हणजेच की माझ्याकडे न्यूज आहे, ज्यांना ही बातमी फेक वाटत असेल त्यांनी बघू शकता. जेणेकरून ज्यांना फेक वाटत असेल ते बघू नका. पैसे प्रत्येकाच्या खात्यांवरती यायला देखील सुरुवात झालेली आहे. तुम्हाला आले नसेल तर एक प्रॉब्लेम आहे, ते सुद्धा मी सांगणार आहे. लाडक्या बहिणींना आता एक आनंदाची बातमी आहे की एप्रिलचा 10वा हप्ता त्यांच्या खात्यांवरती जमा झालेला आहे व ज्यांचा बाकी आहे त्यांचा म्हणजेच की आज 5 तारीख आजपर्यंत शेवट रात्री 12 वाजेपर्यंत त्यांच्या खात्यांमध्ये जमा होणार आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यांवर पैसे जमा होणार असल्याची माहिती मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता यायचा सुरुवात झालेली आहे, म्हणजेच कधी 2 एप्रिलपासून त्यांची सुरुवात झालेली आहे व 5 एप्रिलपर्यंत त्यांची मुदत होती, म्हणजेच की 5 एप्रिलपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत त्यांना हा हप्ता वितरित करणार आहे. ही खुशखबर तर सर्व पात्र लाडक्या बहिणींना खात्यांवरती ही रक्कम पाहायला सुरुवात झालेली आहे. बहुतेक बहिणी यांचा मेसेजसुद्धा आलेला आहे की आदित्य तटकरे यांनी सुद्धा ट्विट केला आहे की आम्ही लाडक्या बहिणीच्या खात्यांमध्ये रक्कम ही डीबीटी करायला सुरुवात केलेली आहे, त्यामुळे तुम्हाला आता कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही आहे. धन्यवाद.